आजची दुर्दैवी अवस्था आहे. हो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखाद चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे औंदा. पाहता पाहता 2 महिने निघून गेले. आमचा शेतकरी बाप शेतामध्ये राबत होता. ऊसाचं काम सुरू होतं आणि त्याच वेळी त्या बापाच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात उद्याच पाहायला यायचे तुमच्या लेकीला. अरे एवढे शब्द या शेतकरी बापानं ऐकले आणि हातातला कोयता बाजूला फेकला आणि तो बाप धावत धावत तुमच्या आईच्या जवळ आला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी अगं तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून तुमचा साक्षीगंध झाला तो दिवस वर्तमानात डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे घरात बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि बापाचं अंतःकरण भरून आलं. माझी लेक माझ्यापासून दूर जाणार म्हणून नकळत त्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणींनो आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि माझी लेक माझ्यापासून दूर जाणार म्हणून नकळत त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू चहाच्या कपामध्ये पडला. पण त्याच वेळी आमच्या शेतकरी बापानं विचार केला, अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्याशी आलेली आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली. आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं आमच्या शेतकरी बापाला बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. अरे एवढा शब्द या शेतकरी बापानं ऐकला आणि त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. तो बाप मनोमन विचार करू लागला, अजून ऊसाचं बिल आलं नाही, यावर्षी कांद्याचे खऱ्या अर्थानं लवकर विकले पैसे झाले नाहीत, हातात तर जवळ पैसा नाही. अरे माझ्या लेकराचं लग्न आहे, चांगला हॉल पाहायचं म्हटलं तर 2-2.5 लाख रुपये निघून जातील. माझ्या लेकीचे दागिने करायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये पुरणार नाही. माझ्या लेकराचं लग्न आहे, पाहुण्या रवळ्यांचा मानपान करायला 2-2.5 लाख रुपये निघून जातील. 7-8 लाख रुपये खर्च आहे, पैसे आणावेत कुठून. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही घरात किती जरी चुका केल्या तरी प्रत्येक वेळी तुमच्या चुका माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं घरात एक जरी चूक केली तर लगेच त्याला धारेवर धरणारा हा आमचा शेतकरी बाप. पण आज पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पप्प्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे. अरे तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींनो आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसव पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा रक्ताचं पाणी करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींनो एवढाच आधार तुमच्या वडिलांना भावाकडून मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले. त्याने पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो आजही आठवा तुमचा साक्षीगंध झालेला दिवस, ज्या दिवशी संबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या नवीन संसाराच्या स्वप्नात रममान होतात. पण या शेतकरी बापाच्या जीवनातली ती पहिली अशी रात्र होती की संबंध रात्रभर तो बाप मात्र उशीवर कूस बदलत राहिला. सकाळ झाली तरी झोप लागली नाही. अरे सकाळी दुधाची किटली घेऊन तो दूध डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी आमचा शेतकरी बाप घरी आलाच नाही. कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं, तिथून धावत सोसायटीत गेला, पतसंस्थेत गेला, अनेक मित्रांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणींना आजही तुमचा बारामतीला बस्ता बांधला तो दिवस आठवून पहा. अरे बारामतीला तुमचा ज्या दिवशी बस्ता बांधला ना त्या दिवशी तुम्हाला 35,000 रुपयाचा शालू घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं तुम्हाला 10,000चे सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून तर चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणार आहे. हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी
पडद्यासमोर आमची लेकरं आजकालच्या काळात समजून घेत नाही, म्हणून आमचा बाप म्हणजे पिता आज महाराष्ट्रातल्या लेकरांना कळत नाही। ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे। अहो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं त्या बापानं भले कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात करून दिलं। 2 वर्ष गेले, कोरोना आला, कोरोनाचंही 2 वर्ष निघून गेले आणि आता 2 महिने मागं गेलेला मार्चचा महिना असावा, 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा शेतकरी बाप गावातल्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता। पण त्याच वेळी दुरून सोसायटीच्या शिपायानं पाहिलं, तो धावत आला, वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला। आमच्या शेतकरी बापानं तो लिफाफा हातात घेतला, चहाचा अर्धा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला। पत्र सोसायटीचं होतं, पुढच्या 6 दिवसात हप्ता जमा करायचा होता। अरे या बापाच्या पायाखालची वाळू सरकली। 15 दिवस झाले संस्थेचे चेअरमन फोन करतायत, मागच्या महिन्यापासून बँकेचे 3 लेटर आले, आज सोसायटीचं पत्र आलंय, जवळ तर पैसे नाहीत, करावं काय? माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, दुपारी 12ची वेळ होती, या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, तरी तो बाप घरी जेवायला नाही आला। तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला, अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन सोसायटीचा हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितले, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल। एवढंच तो बाप बोलला, भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक पायरी तो बाप उतरू लागला। अरे हाच तुमचा शेतकरी बाप सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल आणला। आमच्या शेतकरी बापानं उजव्या खिशातला मोबाईल कानाला लावला, फोन जावयाचा होता। जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात। अरे शेतकरी बापाला काय आनंद झाला, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे। धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तो बाप घराकडे निघाला। पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1.5-2 किलोमीटर दूर असणार। बाप गावातल्या चौकात आला, न राहून त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला। बाप विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसनवारी केली, तेव्हा सोसायटीचा हप्ता भरला, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 5-10 हजार जवळ हवेत, माझ्या खिशात उगे 2000 रुपये। त्याही दिवशी माझ्या बहिणीन तो बाप घरी नाही गेला, तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला। मागचं एखादं बिल येणे का त्या बापानं पाहिलं, अरे ज्याला मी बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो ना, पण त्यात आमच्या शेतकरी बापाला त्या दिवशी 8000 जमा करायला सुद्धा दुपारचे 4 वाजले। पण कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले, तो धावत घरी आला, तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणी अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग। पण आई काही बाप काही बोलायच्यात, तुमची आई मात्र दरबारात उभी होती, आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार, एवढ्या तुमच्या आई उतरल्या, हो कुठं होतात? अहो खऱ्या अर्थानं आज बुधवार आहे, गॅसची टाकी संपली आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या। माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळे खऱ्या अर्थानं गॅसच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळे बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा आणणार नाही। माझ्या बहिणींना आजही तुमच्या बाळतपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा। तुमचं काही दुखणं खुपणं आलं तर आई तुम्हाला कुशीत घेत होती, बाप मात्र शेतात राबत होता। दुपारी जेवायला आला, हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा शेताकडे निघून जायचा। जगानं कुशीत घेणारी आई पाहिली, जगाला आई मायेचा सागर वाटली, जगाला बाप मात्र निष्ठुर वाटला। पण माझ्या बहिणींनो, तुमच्या बाळतपणाच्या त्या 2 महिन्याच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप, तुम्ही रात्रीचे सगळे झोपल्यानंतर तुमच्या खऱ्या अर्थानं आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला जाऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होऊ दे। पण तो बाप अंधारात रडला, बाप करी